मी अश्विनी, लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुर्गे या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. कसे आहात सगळे? हो, मी पण मजेत. आज ना सकाळपासून खूपच अशी धगधग आहे. संध्याकाळची वेळ आहे. मी व्हिडिओ संध्याकाळी शूट करायला लागले. एक मिनिट पहिला लाईट लावते. संध्याकाळची वेळ आहे. सकाळपासून आज आहे बुधवार. आता बघता बघता 2 दिवस उरलेत. म्हणजे 2 दिवस नाही, आठवड्याचे 2 दिवसच आम्ही असं नॉनव्हेज खातो. आणि म्हटलं आज बुधवार आहे तर आज नॉनव्हेजच बनवलं होतं घरामध्ये. सकाळी नॉनव्हेजचा स्वयंपाक सगळा झालेला आहे. आज मी मटण बनवले घरी. मस्त असं मटणचा रस्सा बनवले होते. आणि त्यामध्ये आज मला एक फंक्शन देखील होतं. आणि आज एक फंक्शन होतं आणि मी आज घरी जेवायलाच नव्हते तशी. आणि घरचेच फक्त होते. खरं सकाळी मी जायच्या आधी सगळं बनवून गेले होते सकाळी. आणि सकाळी इतकी गडबड झाली ना, मला घरचं आवरून फंक्शनला जायचं होतं टायमात. आणि त्याच्यानंतर मला शूट देखील करायलाच मिळालं नाही काही. खरं मी फंक्शनला गेले तिथं सगळं मी छान असं शूट केले. कॉलनीमध्ये एकट्यांच्या घरी बेबी बॉय झाला होता. त्याचंच इन्व्हिटेशन आलं होतं. त्याचं आज नाव ठेवण्याचा कार्यक्रम होता, नेमिंग सेरेमनी होती. तर थोडंसं मला घरीच खूप वेळ झाला, कारण की घरी आज नॉनव्हेजचं पण बेत होता आणि ते सगळं करून मला फंक्शनला पोचायचं होतं. आणि घरापासून खूप लांब असं हॉल होता हा. आणि मिस्टरच मला आणायचं आणि सोडायचं काम करतो म्हटले. आणि पाऊस तर इतका आहे ना, दुपारपर्यंत खूप पाऊस पडला. त्याच्यानंतर थोडासा पाऊस उघडला होता. आणि फंक्शन खूप सुंदर केले होते त्यांनी अरेंजमेंट, आणि खूप छान असं डेकोरेशन केले होते. आले मी, आमच्या कॉलनीतले सगळे येऊन बसले होते. म्हटलं थोडंसं आपलं फोटो वगैरे काढून घेऊया. खूप छान असं एक सेल्फीसाठी त्यांनी एक छान असं हे केले होते. त्याच्यानंतर मी फोटो वगैरे काढले, माझ्या फ्रेंड सर्कलबरोबर पण काढले. आणि नंतर म्हटलं बाळाला भेटायला जाऊयात. खरं बाळ इतकं रडत होतं ना ह्या गर्दीमध्ये, त्या बाळाला इतका त्रास होत होता. थोडा वेळ त्यांनी 1 तासभर तर बाळाला आत घेऊन गेले होते त्याला शांत करण्यासाठी. म्हणून म्हटलं आम्ही थोडंसं आता ते बाळ येतपर्यंत ना थोडंसं खाऊनच घेऊया, म्हणजे जेवण वगैरे करून घेऊया. त्याच्यानंतर बाळाला जाऊन भेटूया. आणि जेवणाला गेले तर बघते तर काय, ही थाली बघूनच माझं पोट भरलं. आणि ते अजून वाढत होते, इतके वाढत होते ना, आणि ते संपतच नव्हतं त्यांचं वाढून. खूप प्रकारचे व्हरायटीज होते. आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीचं नाव घेऊन सांगत होते, ह्याचं नाव त्याचं नाव. आणि हे नैवेद्य म्हणून हॉटेल आहे, खूप सुंदर हॉटेल आहे, बघू शकता. पावसाची तर उघडझाप चालूच आहे. आता थोडासा आज कमी आहे. काल पण थोडा कमी होता, कारण खरं काल संध्याकाळच्या नंतर कमी झाला. खरं सकाळी खूपच होता, इतका पाऊस पडायला लागला आहे ना. आणि आता थोडंसं वरती आले, टेरेसवरती. मग दिवसातनं 2-3दा फेरी तर टेरेसवरती असते. हे असं असते आमच्या जरा घरामध्ये, नाही असं कारस्थान काय करतात ना. कपडे सगळी वाळत घातलेली कपडे सकाळी मिस्टर असे गोळा करून ठेवलेत. ती वल्ली गार कपडे आहेत. आता ह्या कपडे असे गोळा करून ठेवलेत दोरी. पहिला आता यांना सरळ करते. तुमच्या पण घरात असे असतील नमुने डबल काम करणारे. आणि पावसामुळे टेरेस खरंच खूप घाण झालं आहे. पावसामुळे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे. जरासं उघडू दे पाऊस म्हटलं, कारण की किती पण वरती पत्रे असले ना तरी पण इकडून तिकडून पाणी येते. आणि ह्यो खालचा तर पट्टा असा खाली ओपनच आहे. इथं तर इतकी घसरट झाली आहे आता, आणि काय सांगायलाच नाही. म्हणजे आता जायण्यासारखं नाही. थोडंसं पाऊस उघडू दे, मग मी स्वच्छ करून घ्यायचा असा विचार आहे माझा. मी आता पडू दे थोडंसं. खरं अरे बापरे, हे आणि आता काय करून ठेवले आहेत. वरती आले तर काय तर नवीनच बघायला मिळते. आता इथं काय गाडीवरती कवर घालायलाच मिळेना, कारण की आता रोज कार यूज करायला लागायला लागले पावसामुळे. आणि ती कवर बाहेर काढून ठेवला होता, आता बहुतेक ताणून टाकलेत त्याने, इथं ठेवलेत. खरं टेरेस खूपच घाण झाले. टेरेस स्वच्छ करून घ्यायलाच पाहिजे. बघते संडेला जमलं तर संडेला करून घेते. घरच्या कामातून वेळ काढून करावं लागतं. बघते संडे. खाली उतरून जायची पण भीती आहे, कारण पाय घसरेल वगैरे, आणि रिस्क नको. थोडंसं जरा शेवाळ्यासारखं झालं आहे, ते वाळू दे, मग करून घेते स्वच्छ. आणि खरंच क्लायमेट खूप छान झालं आहे. पाऊस आहे बारीक असं, झिरमुट म्हणतात ना, असं पाऊस पडत आहे.
चालू आहे, पावसाची रिमझिम चालू आहे. चला थोडंसं खालचं बघूया. जरासं घर आवरायचं आहे, अजून घर वगैरे आवरून घेऊया. खाली चालले. उद्याचा व्हिडिओ ना खूप छान असणार आहे, ते पण माझ्या मैत्रिणींच्यासाठी. कारण की आता श्रावण चालू होणार आहे, त्यांच्यासाठी मी खास असा एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर हा तर बघाच व्हिडिओ, आणि उद्याचा येणार आहे तो पण तुम्हाला छानच वाटेल. तर हा कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.